नमस्कार मित्रांनो, शालेय गणित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रो, शालेय गणित नावाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय जो आपल्या बालपणापासून सुरू होतो तर अगदी मरेपर्यंत नव्हे, मेल्यानंतर देखील जे सुटत नाही असं म्हणजे गणित. आणि या गणिताला सोपं करण्यासाठी आपले हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मित्रो, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील आपण या प्रयत्नांना सोडलेलं नाही. खास करून घरी राहून, सुरक्षित राहून, स्वच्छ राहून आपण स्वयं अध्ययनाला प्रारंभ केलेला आहे. थोडंसं मार्गदर्शन माझ्यातर्फे या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र या प्रयत्नामध्ये थोडंसं आपल्याला एक शैक्षणिक ज्ञान असलं पाहिजे, जे सर्वसामान्य जनरल ज्ञान आहे तेही असलं पाहिजे. आणि आत्ताच्या घडीला, आत्ताच्या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो आमूलाग्र असा बदल आणि जी क्रांती होऊ पाहत आहे ती देखील आपल्याला माहीत असली पाहिजे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी या चर्चेला प्रारंभ करत असताना या ठिकाणी या तिसरं जे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. काय आहे नेमकं हे शैक्षणिक धोरण, कसं आहे हे नेमकं, याविषयी बोलत असताना मित्रो आपल्याला थोडीशी माहिती याविषयी असली पाहिजे. नेमका हा पॅटर्न काय आहे, कसा बदलला, कसा असेल, काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीच्या संकल्पना त्याच्यामध्ये आहेत, काय उद्दिष्ट आहेत यामागची, काय उद्देश आहे यामागचा शासनाचा नव्हे भारत सरकारचा, तो आपल्याला माहीत व्हावा. म्हणून हा या ठिकाणी चर्चेचा प्रपंच आहे. आपण सगळ्यांनी तो ध्यानी घ्यावा, इतरांनाही सांगावा. या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त शैक्षणिक विचारांचा एक प्रचार आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. आपण या ठिकाणी या चॅनलला नेहमीच भेट देत असतात, इतरांनाही ती सांगा. या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र, व्हिडिओसाठी लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग हे तिसरं शैक्षणिक धोरण 2019चं नेमकं काय शासनाला अपेक्षित आहे आणि कशासाठी हे सगळं केलेलं आहे याविषयी प्रारंभ करूया. मित्रांनो, आपल्याला माहित आहे 2019 पासूनच या चर्चेला प्रारंभ झालेला होता. केंद्र सरकारने हे मनावर घेतलेलं होतं. मोदीजींनी, आपले भारतीय पंतप्रधान मोदीजींनी एक नव्या प्रकारचा भारत असला पाहिजे, प्रगतिशील असला पाहिजे आणि जागतिक दर्जावर त्याचं वेगळं स्थान असलं पाहिजे. त्यासाठी आमूलाग्र असे बदल करण्याचं धोरण आखलेलं होतं. त्याचाच हा एक भाग आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वरिष्ठ अंतराळ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉक्टर के कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली 9 लोकांची एक जी समिती गठीत करण्यात आली. या समितीने या ठिकाणी हा अहवाल शासनाला सादर केला की कशा प्रकारची ही शैक्षणिक प्रणाली असावी, कशा प्रकारचं धोरण आपल्याला आखलेलं कसं फायदेशीर पडणार आहे. तो अहवाल शासनाला सादर केल्यानंतर केंद्र सरकारने त्याच्यावर विचार विनिमय केला. इतरांचा देखील त्याच्यामध्ये मते जाणून घेतली, सार्वजनिक केलं. मित्र हो, हा जो अहवाल होता हा बहुतेकांना माहीत व्हावा, तो सार्वजनिक केला. त्याच्यावर मतं आणि मतांतरे मांडण्याची मुभा दिली. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी, जास्त गणितज्ञांनी, जास्त शिक्षण तज्ञांनी, याच्यातले जे जाणकार आहेत त्यांनी याच्यामधले आपले मतं नोंदवली. या सगळ्यांची मतं, या सगळ्यांची शिफारस लक्षात घेऊन याच्यावर सार्वत्रिक, सार्वभौम असा एक विचार समोर मांडला आणि तो आपल्या समोर काल जाहीर झालेला आपण सगळ्यांनी ऐकला. मित्रो, 400 पानांचा हा अहवाल आहे जो केंद्र सरकारला या समितीचे जे काही अध्यक्ष आहेत डॉक्टर के कस्तुरी रंजन यांनी तो सादर केला. या 400 पानांच्या अहवालामध्ये जे काही शैक्षणिक धोरण आपल्या समोर आलेलं आहे मित्र, या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. ही माहिती आपल्याला या ठिकाणी अत्यंत गरजेची आहे. मित्रो, या नवीन धोरणामध्ये हे नवीन धोरण बालवाडीपासून तर थेट उच्चस्तरीय शिक्षणापर्यंत असणार आहे. सगळ्यांसाठी आहे. सगळ्या स्तरावरील कुठल्याही प्रकारचं शिक्षण आपण घ्या, त्यासाठी हे असणार आहे. ही या ठिकाणी महत्वपूर्ण बाब आहे. मित्रो, हा जो आकृतिबंध आहे हा थोडासा पूर्वीच्या आकृतिबंधापेक्षा थोडा वेगळा. मित्र हो, जुना आकृतिबंध देखील आपल्याला माहित आहे, आपण सगळ्यांनी तो अनुभवलेला आहे. आणि आता 34 वर्षानंतर त्याच्यात होणारा नवा आकृतिबंधातला बदल तो आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. मित्रांनो,
जुना आकृतीबंध कसा होता किंवा काय होता हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण सर्वजण जाणतात, जुन्या आकृतीबंधामध्ये 10+2+3 असा हा पॅटर्न होता. 10+2+3 म्हणजे 10वी पर्यंतचं, पहिली ते 10वी पर्यंतचं शिक्षण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. त्याच्यानंतर 11वी-12वीचं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतरचे जे 3 वर्ष आहेत मित्र, हे पदवी परीक्षेचे. असं 15 वर्षांचा एकूण हा आकृतीबंध आपल्याला या सगळ्यांना यापूर्वीचा माहित आहे. यानंतर आता जो आपल्या समोर नवा आकृतीबंध किंवा नवीन आकृतीबंध जो आपल्या समोर सादर झालेला आहे मित्र हो, तो देखील आपण ऐकला. टीव्हीच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या अनेक साधनांच्या माध्यमातून. तर यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला सांगण्याची गरज उरलेली नाही. खरं म्हणजे बहुतांश फक्त मुद्दा असा आहे की आमचे जे काही विद्यार्थी आहेत, जे आता या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आहेत, या विद्यार्थ्यांना याचं ज्ञान व्हावं, पालकांपर्यंत हा संदेश पोचावा, या दृष्टीने आपण या ठिकाणी ही चर्चा करीत आहोत. यामध्ये मित्र हा जो पॅटर्न होता जुना, तो बदललेला आहे. 5+3+3+4 हे देखील टोटल 15 वर्ष होतात. तर यामध्ये आता जर आपण टप्पा जर व्यवस्थितरित्या लक्षात घेतला, तर हा जो पहिला 5 आहे मित्र हो, हा पहिला 5. तर ही पहिली जी 5 वर्ष आहेत ती आहेत एक पहिली 5 वर्ष जी आहेत मित्र हो, ही सुरुवातीची ही आहेत 1ली ते 5वी. 1ली ते 5वीचे हे 5 वर्ष आहेत. त्यानंतर दुसरे जे आहे मित्र हो 3 वर्ष, नंबर 2 चे जो 3चा अंक आपण पाहताय ते आहेत 6वी ते 8वीचा हा वयोगट असेल किंवा वर्गवारी असेल, वर्ग असतील. पुन्हा आणखी तिसरा जो मुद्दा आहे तो देखील 3 वर्षाचा आहे. त्यामध्ये 9वी ते 11वीचा वर्गांचा समावेश असेल. आणि शेवटचा जो आहे मित्र हो 4था टप्पा या शैक्षणिक धोरणाचा 4 वर्षांचा, त्यामध्ये 12वी ते महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण म्हणूया त्याला आपण, उच्च शिक्षण, 12वीच्या पुढचं उच्च शिक्षण. तर इथे मित्र हो आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी 5+3+3+4 बरोबर 15 वर्षांचे हे टप्पे हे वर्गानुसार आहेत. हा शैक्षणिक जो क्रम आहे मित्र हो, हा नवा जो आकृतीबंध आहे हा त्या विशिष्ट वर्गानुसार आहे. हा वर्ग म्हणजे काय तर क्लास. तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये, कोणत्या वयोगटामध्ये, कोणत्या वर्गामध्ये हा टप्पा असणार आहे, कोणत्या क्लासमध्ये असणार आहे, कोणत्या इयत्तेमध्ये असणार आहे. तर 1ली ते 5वीचे ही पहिली 5 वर्ष असतील. 6वी ते 7वी, 6वी 7वी 8वीचे हे 3 वर्ष असतील. दुसरा टप्पा. तिसरा टप्पा 9वी 10वी 11वीचा असणार आहे. चौथा टप्पा हा 12वी पासून 12वी ते त्याच्या पुढच्या उच्च शिक्षणापर्यंतचा असणार आहे. परंतु मित्र इथे आणखी एक बाब आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागणार आहे. या नव्या आकृतीबंधामध्ये जी उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य या ठिकाणी या नव्या आकृतीबंधाची आहेत किंवा समोर ठेवण्यात आलेली आहेत, याचा जर आपण साकल्याने व्यवस्थित विचार केला तर यामध्ये हे जे 4 टप्पे आहेत, हे 4 टप्प्यांची विभागणी आहे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. तर यामध्ये हा जो शैक्षणिक प्रक्रियेचे जे टप्पे केलेत मित्र हो, हे वयानुसार काही टप्पे आहेत, लक्षात घ्या. हो, वयानुसारचा आकृतीबंध कसा करण्यात आलेला आहे तो देखील आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. विद्यार्थ्याचं किंवा ते शिकणाऱ्या मुलाचं वय आणि त्याला त्या विशिष्ट वयामध्ये मिळणारं शैक्षणिक दर्जा हा नेमका कसा असावा. तर इथे पहिला जो टप्पा त्यांनी आपल्या समोर जो सादर केलेला आहे, दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे, तर 3 वर्ष ते 8 वर्ष हा पहिला टप्पा इथे त्यांनी केलेला आहे आणि तो आहे पूर्व प्राथमिक शिक्षण. हो मित्र हो, 3 वर्षाचं मूल ते 8 वर्षाचं मूल हा जो त्याचा वयोगटाचा कालावधी आहे, 5 वर्षांचा कालावधी आहे हा सुद्धा, तर हा पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये गणला जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी असणार आहे त्या विद्यार्थ्याची,
यामध्ये छोटा शिशु वर्ग ज्याला आपण म्हणतो, यामध्ये मोठा शिशु वर्ग ज्याला आपण म्हणतो, यामध्ये पहिली आहे आणि दुसरी पण आहे, असे 5 वर्षाचे टप्पे यामध्ये असणार आहेत. त्याला पूर्व प्राथमिक शिक्षण असणार आहे. या वयोगटामध्ये विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर ही चांगली असते, त्याला विविध कौशल्य चटकन आत्मसात तो करतो, म्हणून विविध प्रकारच्या भाषा आणि या विविध प्रकारच्या भाषा नाही मित्र हो, संकल्पना ज्या आहेत त्या शिकवल्या जाणार आहेत. खास करून स्थानिक भाषेवर या ठिकाणी महत्व दिलं जाणार आहे. खेळाच्या माध्यमातून या विद्यार्थ्याला नवनवीन कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न इथे होणं, हे मूलभूत शिक्षण असणार आहे मित्रांनो या वयोगटामध्ये. त्यानंतरचा जो वयोगट आहे त्या विद्यार्थ्याचा तो आहे 9 वर्ष ते 11 वर्षाचा. हे त्याचं शिक्षण असणार आहे मित्र हो, प्राथमिक शिक्षण. हे प्राथमिक शिक्षण आहे. 9 ते 11 वर्षाचा 3 वर्षाचा टप्पा आहे हा देखील. या कालावधीमध्ये तो विद्यार्थी जो आहे तो साधारणतः 3री पासून तर 5वी पर्यंतच्या वयोगटामध्ये असू शकणार आहे. आणि या कालावधीमध्ये त्याला भाषा कौशल्य खास करून आणि गणिती प्रक्रिया दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून किंवा व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याला व्यवहार किंवा गणिती प्रक्रिया किंवा गणन प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे, हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला भाषा कौशल्य देखील इथे असणार आहे. त्यानंतरचा जो पुढचा टप्पा आहे मित्र हो इथला तो आहे 12 वर्ष ते 14 वर्ष. हा देखील 3 वर्षाचा टप्पा इथे आहे मित्र हो. याला माध्यमिक शिक्षण असं म्हटलं गेलेलं आहे किंवा या गटामध्ये याला विभागणी केलेली आहे. तर माध्यमिक शिक्षण या कालावधीमध्ये तो विद्यार्थी कदाचित 6वी 7वी 8वीच्या दरम्यान असू शकणार आहे. हा त्याचा वयोगट आहे. तर यामध्ये त्या विद्यार्थ्याला एकापेक्षा स्थानिक भाषा मातृभाषेच्या जोडीलाच तो आणखी इतर दुसऱ्या भाषा देखील शिकू शकणार आहे. त्याला त्या पद्धतीचं शिक्षणामध्ये व्यवस्था केली जाणार आहे. आणि याच कालावधीमध्ये त्याला व्यावसायिक शिक्षणाचे धडे देखील शालेय स्तरावरच या ठिकाणी देण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानंतरचा जो वयोगटाच्या नुसार पुढचा जो टप्पा आहे मित्र तो आहे 15 वर्ष ते 18 वर्ष. 15 ते 18 आणि हे असणार आहे मित्र हो उच्च माध्यमिक शिक्षण. आता हा जो वयोगट आहे मित्र हो उच्च माध्यमिक शिक्षणाचा साधारणतः 18 वर्षापर्यंतचा तो विद्यार्थी या वयोगटामध्ये येतो आणि इथपर्यंत 18व्या वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा व्यवस्था या नवीन 3ऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली आपण सगळ्यांनी या ठिकाणी वाचलेली आहे, ऐकलेला आहे. तो टप्पा हा आहे मित्र हो. इथपर्यंतच मोफत शिक्षण त्याला असणार आहे, असू शकणार आहे. ती व्यवस्था इथे केलेली आहे. मागचा जुना जर पॅटर्न आपण पाहिला मित्र हो, जुना आकृतीबंध, तर त्या विद्यार्थ्याला साधारणतः 14 वर्षापर्यंतच मोफत शिक्षण देण्यात येत होतं. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 18व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्याला मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब किंवा हा एक आमूलाग्र बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच तो जो विद्यार्थी आहे मित्र हो 18 वर्षापर्यंतचा जो त्याचा कालावधी आहे तो बरोबर त्या ठिकाणी 12वी पर्यंत येतो आणि म्हणून 12वी पर्यंतचं शैक्षणिक कार्य हे त्याला मोफत या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचा लाभ त्या विद्यार्थ्याला घेऊ शकणार आहे. एवढंच नाही मित्र, या वयोगटामध्ये त्याला ही संधी असणार आहे. कोणताही विषय त्याला आवडीचा असेल, कोणतंही कौशल्य त्याला शिकायचं असेल, कुठलाही त्याला व्यावसायिक विकासावर भर द्यायचा असेल तर त्या पद्धतीचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य किंवा अधिकार त्या विद्यार्थ्याचा त्या मुलाचा असणार आहे. अशा पद्धतीची खूप चांगली योजना, खूप चांगलं धोरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या समोर आलेलं आहे मित्र हो. 34 वर्षानंतर का असे ना या जागतिक पातळीवर आपल्या भारताला एक विकासात्मक किंवा व्यावसायिक भारत निर्माण करण्याचा, स्किलफुल इंडिया निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे मित्र. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहित आहे 21व्या शतकाच्या गरजा आता भागवायच्या आहेत आणि जी भावी जी पिढी आता येऊ पाहते अशा भावी पिढीच्या ज्या
आकाशाला गवसणी घालणाऱ्या ज्या काही आकांक्षा आहेत, इच्छा आहेत, त्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे शैक्षणिक धोरण आपल्या सगळ्यांच्या समोर आखलेलं आहे. ही विकासाची गरज भागवण्याचं हे शैक्षणिक धोरण आहे. या धोरणाच्या माध्यमातून भारताला एक चैतन्यशील समाज या ठिकाणी भारताला बनवायचा आहे, एक प्रज्ञावान समाज भारतामध्ये निर्माण करायचा आहे. एवढंच नाही मित्र हो, तर जागतिक महासत्ता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या भारताला परिवर्तित करण्यासाठी, त्याला सुदृढ आणि सुव्यवस्थित सर्वांगीण विकास घडवण्यासाठी या धोरणाला या ठिकाणी आपल्या समोर आणलेलं आहे. या धोरणाची अंमलबजावणी मी मागे म्हटल्याप्रमाणे या धोरणाची अंमलबजावणी 2022 ते 2023 पासून होणार आहे. आणि या धोरणासोबत हे तर मित्र हो, या धोरणातले हे वयानुसारचे हा आकृतिबंध अशा पद्धतीचा आहे. वर्गानुसारचा आकृतिबंध किंवा त्याचं याप्रमाणे त्याचं शिक्षण होणार आहे. हा जरी मुद्दा आपल्या समोर असला तरी यासोबत अनेक नवनवीन वैशिष्ट्य, अनेक नवनवीन उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाची आपल्याला पाहायला मिळतील. केवळ मित्रांनो, उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य डोळ्यासमोर ठेवलेली नाही, तर त्याची अंमलबजावणी कशी करायची, कोणामार्फत करायची, ती देखील माहिती आपल्याला या ठिकाणी या धोरणामध्ये पाहायला मिळते. त्याच्यासोबत परीक्षा पद्धती कशी असणार आहे, मूल्यमापन कसं होणार आहे, मूल्यांकन कसं केलं जाणार आहे विद्यार्थ्याचं, त्याच्या गुणवत्तेचं, ते देखील या ठिकाणी कशा प्रकारे ते होणार आहे याविषयीचे आपण या ठिकाणी आता चर्चेला प्रारंभ करूया. त्यामध्ये वैशिष्ट्य आहेत मित्र, त्यामध्ये उद्दिष्ट आहेत मित्र, त्यामध्ये अंमलबजावणी आहे, त्यामध्ये परीक्षा पद्धती आहे. चला तर मग नेमकी ही उद्दिष्ट वैशिष्ट्य कशी आहे मित्र, या औपचारिक घोषणेमध्ये नेमकी काय वैशिष्ट्य आहेत या शैक्षणिक धोरणाची, ती या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण चर्चेला घेतलेली होती. की यामध्ये सर्वप्रथम अत्यंत बालपणापासून म्हणजे 3री पर्यंत अक्षराची ओळख झाली पाहिजे आणि आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध असणार. नेहमीच मी म्हणतो, गणित हा फक्त विषय नाही, तर आपल्या तो जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि म्हणून गणन प्रक्रिया, सर्वसामान्य दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्यांना करता आले पाहिजेत, अशा पद्धतीचं गणितावर भर दिला जाणार आहे. त्यासोबत 5वी पर्यंत जे शिक्षण आहे मित्र हो, ते मातृभाषा किंवा त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेतून या ठिकाणी हे शिक्षण देण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न होणार आहे, केला जाणार आहे. यासोबत इयत्ता 6वी ते 8वी यामध्ये आपल्याला मात्र इतर भाषांचा देखील, म्हणजे स्थानिक भाषा किंवा मातृभाषा वगळता इतर भाषांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासक्रम शिकता येणार आहे. ही एक म्हणजे महत्त्वाची बाब आहे मित्र हो, की आपण भाषिक ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला असलं पाहिजे आणि म्हणून ही सुविधा खूप चांगली आहे. त्यानंतर 6वी पासून मित्र हो, एक स्किलफुल इंडिया या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक शिक्षणावर भर आहे. आणि हे व्यावसायिक शिक्षण मित्र हो, 6वी पासूनच आपल्याला शालेय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. यामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं आपल्याला सांगता येणार आहे मित्र हो, की सरकारी आणि खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना सारखे निकष यामध्ये असणार आहेत. कुठेही यामध्ये तफावत असणार नाही आहे. त्यानंतर एवढंच नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड निवड ही वेगळी असते, त्याची संकल्पना वेगळी असते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आवड निवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयामध्ये, कुठल्याही विषयामध्ये त्याला जर करिअर करायचं असेल मित्र, तर त्याचा संपूर्णतः निर्णय विद्यार्थी घेऊ शकणार आहेत. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. याच्यासोबत आणखी काही वैशिष्ट्य आहेत मित्र हो या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची. त्यामध्ये जर आपण विचार केला किंवा सर्वसामान्य पण जर आपण पाहिलं, तर त्यामध्ये अत्यंत शासनाने दृढ असा निश्चय या ठिकाणी केलेला दिसून येत आहे, की शिकण्याच्या वयोगटामधील जे काही विद्यार्थी आहेत, जे आज आपण ज्यांना शाळाबाह्य विद्यार्थी असं म्हणतो, काही परिस्थितीमुळे किंवा कौटुंबिक त्यांच्या कुटुंब व्यवस्थेमुळे किंवा व्यवसायाच्या निमित्ताने हे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा शाळा सोडून त्यांना बाहेरगावी जावं लागतं कदाचित कामाच्या निमित्ताने किंवा परिस्थितीच्या निमित्ताने. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जो शिकण्याच्या वयोगटामधील आहे अशा सगळ्यांना 100% विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न येथे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आखण्यात आलेला आहे, नव्हे तो सगळ्यांसमोर मांडण्यात आलेला आहे. मित्र, यासोबत आणखी अत्यंत व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाची बाब, आणि ती म्हणजे घोकंपट्टी ऐवजी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर या ठिकाणी खास करून लक्ष देण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केला जाणार आहे. मित्र, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे
की घोकंपट्टी केलेले जे काही अभ्यास असेल, अभ्यासक्रम असेल, विचार असतील, संकल्पना असतील, आयडिया असतील, ह्या कालांतराने विस्मरण होतात. आणि म्हणून आपल्या अंगी ते गुण सगळे रुजवले गेले पाहिजेत, तो अभ्यासक्रम रुजवला गेला पाहिजे आणि त्यातून आपलं खऱ्या अर्थाने एक व्यक्तिमत्व डेव्हलप होत असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. आणि म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं लक्ष देण्याचा प्रयत्न या धोरणामध्ये समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते उद्दिष्ट जे आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. यासोबत मित्र हो, यंत्र असेल, तंत्रज्ञान असेल, कला शिक्षण असेल, मानवीय विद्या असतील, सामाजिक शास्त्र असेल, यासारखे जे काही विविध असे फॅकल्टीज आहेत, विभाग आहेत, शिक्षणाच्या प्रवाह आहेत, वाटा आहेत, या सगळ्यांमध्ये विशेष बदल केला जाणार आहे. ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाब आपल्याला म्हणावी लागेल. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर या शैक्षणिक धोरणामध्ये मित्र विद्यार्थ्यांना घडवणारे जे काही शिक्षक आहेत, या शिक्षकांसाठी सुद्धा एक वेगळी सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की शिक्षकांसाठी पदवीनंतर BEd म्हणजे जे काही व्यावसायिक शिक्षण कोर्स ज्याला आपण म्हणत होतो, तो म्हणजे BEd, बॅचलर ऑफ एज्युकेशन, हे पदवी नंतर 1 वर्षाचा कोर्स करण्यात आलेला होता. कालांतराने तो 2 वर्षाचा करण्यात आला. मात्र तो पदवीनंतरच हा कोर्स करता येत होता किंवा ही व्यावसायिक शिक्षणाची पदवी घेता येत होती. आता मात्र तसं नाही. यामध्ये थोडासा बदल कसा केलेला आहे तो आपल्या समोर आहे. शिक्षकांसाठी पदव्युत्तर BEd ऐवजी 12वी नंतर म्हणजे पदवीचा अभ्यासक्रम करण्यापूर्वीच किंवा त्याची गरजच नाही, 12वी नंतर 4 वर्षाचे एकात्मिक BEd ही या ठिकाणी प्रमाणपत्र, या ठिकाणी ही पात्रता त्या संबंधित शिकणाऱ्याची केली जाणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल इथे आहे. किंवा एखाद्याने 12वी नंतर पदवी घेतली, पदवीचं शिक्षण घेतलं, एखाद्या विषयामध्ये तो स्नातक झाला, ग्रॅज्युएट झाला आणि त्याला जर BEd करायचं असेल मित्र त्या संबंधित कॅन्डिडेटला, तर त्याच्यासाठी सुद्धा 1 वर्षाचा तो BEdचा इंटरग्रेडेट BEd असं त्या ठिकाणी त्याला नाव देऊन त्यामध्ये त्याला ती पदवी मिळवण्याचा एक प्रयत्न करता येणार आहे. अशी एक सुविधा या ठिकाणी आहे. मित्र 12वी नंतरचा जो पदवीचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम मात्र या ठिकाणी 4 वर्षाचा करण्यात आलेला आहे. त्याच्यातही टप्पे आहेत मित्र टप्प्याटप्प्याने तुम्हाला शिक्षण घेता येईल. काही अडचणी जर तुमच्या भविष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जर काही निर्माण झाल्या, तर त्यावेळेला ते शिक्षण आपण जिथपर्यंत आपण केलेलं असेल तिथपर्यंतचं योग्य ते प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे. मात्र जर समजा आपण हे 4 वर्षाचा कालावधी पूर्ण केला, हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला मित्र तर आपल्याला उच्च पदविका असा तो टप्पा ठरणार आहे आणि त्या संदर्भातलं योग्य ते प्रमाणपत्र आपल्याला देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मित्र यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे, ते म्हणजे एकाच वेळी वेगवेगळे अभ्यासक्रम शिकण्याची मुभा संबंधित शिकणाऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पूर्वीसारखं बंधन राहणार नाही आहे. म्हणजे कला असेल, कला शाखा असेल, विज्ञान शाखा असेल किंवा वाणिज्य शाखा असेल, यापूर्वी ह्या सर्व शाखा स्वतंत्र होत्या. आता मात्र तुम्हाला एकत्रित जे काही अभ्यासक्रम आवडीचा असेल, शिकण्याची इच्छा असेल, अशा अभ्यासक्रम तुम्हाला स्वीकारता येणार आहे. हे याचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य इथे आपल्याला सांगता येणार आहे. मित्र हिंदी आणि इंग्रजी, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानची, हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र इंग्रजी ही इंटरनॅशनल लेवलची, आंतरराष्ट्रीय लेवलच्या कम्युनिकेशनसाठी किंवा व्यवहारासाठी किंवा व्यवसायासाठी ही इंग्रजी भाषा वापरली जाते, सगळेजण जाणतात. आणि म्हणून जे लर्निंग साहित्य होतं, अभ्यासक्रम होता, म्हणजे इंटरनेटवर किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवला जाणारा जो काही अभ्यासक्रम होता, तो फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्येच जास्त मोठ्या स्वरूपात आतापर्यंत तयार झालेला आपण पाहिलेला आहे. मात्र यापुढे हिंदी आणि इंग्रजीसोबत इतर भाषांमध्ये सुद्धा लर्निंगचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या संदर्भात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. हे या आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून, लर्निंगच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उचललेलं हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं मला या ठिकाणी. अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये जे काही नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं, याच्या संदर्भामध्ये अनेक कन्फ्युजन्स, अनेक मुद्दे या ठिकाणी पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आले आणि मग जी काही माहिती माझ्याकडे त्रोटक माहिती होती ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. आता मित्र या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षा पद्धत कशी असेल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे आणि सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की काहीतरी यामध्ये विशेष बदल होऊ शकतो आणि तो आपल्यासमोर आहे मित्र तो म्हणजे वार्षिक परीक्षेऐवजी सत्र स्वरूपामध्ये
परीक्षा घेण्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपल्याला रचना करता येईल आणि तो तशा पद्धतीची रचना करून तो विद्यार्थ्यांच्या समोर ठेवायचा. वार्षिक परीक्षा म्हणजे आपल्याला माहीत आहे मित्र, 10वी आणि 12वीची बोर्डाच्या परीक्षा आपण आतापर्यंत देत आलेलो आहोत. नव्हे त्याची मोठ्या स्वरूपाची चर्चा आहे. त्याचा थोडासा ताणतणाव विद्यार्थ्यांवर पण असतो, शाळांवर पण असतो, शिक्षकांवर पण असतो आणि खास करून पालकांवर देखील असतो, कारण की विद्यार्थ्याचं त्यांच्या मुलाचं भवितव्य इथे महत्त्वपूर्ण ठरत असतं. मात्र या राष्ट्रीय नव्या 3ऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये थोडंसं या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. संपूर्ण 12 महिन्यांचा किंवा पूर्ण पुस्तकाचा अभ्यासक्रम एकाच परीक्षेमध्ये न देता 6-6 महिन्याचे टप्पे, सोप्या भाषेमध्ये 6-6 महिन्याचे टप्पे करायचे, म्हणजेच त्याला आपण सत्र परीक्षा त्याला आपण म्हणत असतो. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक छोटीशी परीक्षा राबवायची आणि त्या अभ्यासक्रमापुरताच ती परीक्षा राबवायची आणि त्याच्यावर त्याचं मूल्यमापन करायचं, अशी एक पद्धत या ठिकाणी असणार आहे. त्यासाठीचा विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न शासनाकडनं किंवा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केला जाणार आहे. आणखी काय परीक्षा पद्धतीमध्ये, आणखी काय तर विद्यापीठ असेल किंवा उच्च शिक्षण संस्था असतील, त्यांच्यामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, म्हणजे समजा काही विद्यार्थ्यांना मेडिकल साईडला जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना विशिष्ट फील्डमध्ये डिग्री कोर्सेस करायचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी प्रवेश परीक्षा देऊनच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. आता पण आहेत, आताही आहे मित्र हो. आता CETच्या परीक्षा आहेत, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. 12वी नंतर CETची परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला मेरिट आवश्यक असतं. मेडिकल साईडला जर जायचं असेल मित्र हो, तर नीटसारखी परीक्षा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही MBBS असेल, BA MS असेल किंवा पॅरामेडिकल कोर्सेस असतील, इकडे सगळीकडे तुम्हाला अनेक वाटा त्याच्यामध्ये आहेत. मात्र नीटची परीक्षा द्यावीच लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिट मिळवावं लागेल, अशी पद्धत आतापर्यंत होती आणि आताही या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तुम्हाला उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. आणखी काय बदल आहे? अत्यंत महत्त्वाचा बदल, ज्याचा आनंद आमच्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाल्याबरोबर खूप आनंद झाला की अरे 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा रद्द झालेली आहे. अत्यानंद शिक्षकांनाही आनंद झाला की 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या रद्द झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जो काही ताणतणाव होता एक प्रकारे अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि वाढ विकासाच्या बाबतीमध्ये, परंतु मित्र हो, या ठिकाणी 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा जरी रद्द झालेली असली तरी मात्र सत्र स्वरूपात का असेना, परीक्षा मात्र ह्या होणारच आहेत. परीक्षा ह्या होणारच आहेत आणि या परीक्षांच्या आधारावर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं, त्या शिक्षण घेणाऱ्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे. ही बाब मात्र या ठिकाणी लक्षवेधी आहे, आपण ती विसरता कामा नये. एवढंच नाही मित्र, तर ज्याप्रमाणे 10वी आणि 12वीच्या परीक्षा होतील किंवा 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या परीक्षा होतील, 8 सत्रांमध्ये ह्या परीक्षा होणार आहेत. 4 वर्षाचे 9वी 10वी 11वी 12वी 6 महिन्याचे टप्पे किंवा सत्र करून एकूण 4 वर्षाचे 8 टप्पे होतील, 8 सत्र परीक्षा होतील आणि 8 सत्र परीक्षांसारख्याच परीक्षा 3री 5वी आणि 8वीच्या यांच्या देखील होणार आहेत. ही बाब आपण या ठिकाणी विसरता कामा नये. अशा प्रकारचा हा एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे मित्र हो. मात्र आता ह्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत, ज्या शासनाने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत, ह्या प्रक्रिया, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर राबवायचं कसं, राबवणार कोण, तर त्यासाठी शासनाने काही विशिष्ट संस्थांची निर्मिती केलेली आहे की कोणत्या संस्थेमार्फत आपल्याला काय राबवता येईल. तर त्यामध्ये बघा, सर्वप्रथम याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक नियामक परिषद स्थापन केली जाणार आहे. जी परिषद आहे, ही परिषद मित्र हो, या सगळ्या धोरणाला अंमलबजावणी कशी होईल, कशा पद्धतीने हे कार्यान्वित होईल आणि सगळ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल, त्याचं कार्य पाहणार आहे, ती जबाबदारी स्वीकारणार आहे, ती जबाबदारी पार पाडणार आहे. दुसरं आहे, यासाठी लागणारा पैसा, यासाठी लागणारा निधी हा कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यावा, कोण उपलब्ध करून देईल, कोणामार्फत हे सगळं चालणार आहे. तर त्याकरिता उच्च शिक्षण अनुदान परिषद ही या ठिकाणी आपल्या या शैक्षणिक धोरणाला पूर्णत्वास आणण्यासाठी किंवा पैसा पुरवण्यासाठी, आर्थिक तरतूद करण्यासाठी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असणार आहे. यासोबत मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय दर्जेदार ॲडमिनिस्ट्रेशन होण्यासाठी, व्यवस्थापन होण्यासाठी एक जनरल एज्युकेशन काउन्सिलची स्थापना केली जाणार आहे. आखलेलं धोरण, मिळालेला निधी
याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करण्याच्या दृष्टिकोनातून जनरल एज्युकेशन काउन्सिल ही जी परिषद असणारी, जी संस्था असणारी, ती संस्था करणार आहे. त्यानंतर हे सगळं राबवलेलं धोरण मुलांपर्यंत, शाळांपर्यंत, शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवलेल्या सगळ्या बाबी, आखलेलं धोरण, हे धोरण विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाल्यानंतर, त्यांना अध्ययन अध्यापनानंतर, त्यांच्या अभ्यासक्रमानंतर त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी एक राष्ट्रीय मूल्यांकन परिषद असणार आहे, जिला आपण यापूर्वीसुद्धा नॅक नावाने ओळखतो. अशा या परिषदेमार्फत या सगळ्या बाबींचं मूल्यांकन केलं जाणार आहे. हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. एक महत्त्वाची संस्था आहे ज्याच्या मार्फत ही सगळी अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर 21व्या शतकामध्ये वावरत असताना आधुनिकतेची कास धरणं गरजेचं आहे मित्र. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन आणि अध्यापनामध्ये, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून एक गाईडलाईन म्हणून, एक मार्गदर्शन म्हणून एक विशिष्ट प्रकारचा राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन केला जाणार आहे. ज्याच्यामार्फत शिक्षकांना देखील उद्बोधित केलं जाईल, शिक्षकांना देखील प्रशिक्षित केलं जाईल आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या संदर्भामध्ये, आणि त्यामार्फत येणाऱ्या पिढीला, भावी पिढीला कशा प्रकारे मोटिवेट करता येईल हा जास्तीत जास्त प्रयत्न इथे होणार आहे. त्यासाठीच्या ह्या सगळ्या संस्था या ठिकाणी अंमलबजावणीसाठी तत्पर असणार आहेत. तर अशा प्रकारे मित्र हो, या ठिकाणी आपण शैक्षणिक प्रवाहामध्ये जी काही एक आमूलाग्र बदल आपल्यासमोर येऊ पाहत आहे, एक शैक्षणिक क्रांती करण्याचा एक नवा दृष्टिकोन, एक नवीन वाटचाल, एक नवी दिशा या ठिकाणी शासनाने पंतप्रधान मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पद्मविभूषण अंतराळ वैज्ञानिक श्री के कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली, त्याच्यामार्फत या ठिकाणी या सगळ्या बाबी आपल्यासमोर आलेल्या आहेत. मला जेवढी काही त्रोटक माहिती या ठिकाणी या संदर्भात मिळाली, आपल्यासारख्या नवोदित विद्यार्थ्यांना, पालकांना या संदर्भातल्या या धोरणाविषयीची माहिती व्हावी, एक जुजबी माहिती व्हावी, जेवढी आपल्याकडे आलेली आहे, आज उपलब्ध आहे, तेवढी या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या मनातले जे काही अनेक विविध शंका आहेत, त्या शंका दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मित्र, ज्या वेळेला सविस्तररित्या हा 400 पानांचा अहवाल किंवा सरकारी नियम आपल्यासमोर ज्या वेळेला येईल, त्यावेळेला त्याच्यात अधिकृतपणे जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला पुन्हा सांगण्याचा मी प्रयत्न करेन. मित्र हो, या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक शैक्षणिक विचारांच्या संदर्भातली माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन घेत आहात. ही माहिती स्वीकारत एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करावा, एक लाईक निश्चित करावं या व्हिडिओला, आणि इतरांना देखील सांगावं. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन माहिती किंवा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भातले 8वी 9वी 10वीच्या गणिताच्या संदर्भातले सगळे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. त्याला आपली सगळ्यांची साथ असेल तर निश्चित ही एक चांगल्या प्रकारची बाब या ठिकाणी घडू शकते. आणि आज आपण या ठिकाणी वेळ दिलात, सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो.